मित्र हो, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं भांडण जर तुम्हाला सोडवायचं असेल तर ही बासरी कोणाची आहे हे एकदा समजून घ्यावं लागेल। आणि ही बासरीचं जर भांडण तुम्हाला मला मिटवता आलं तर आपल्याला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो। पण हे समजून कोणी घ्यायचं तर आरक्षणाची मागणी करणारे लोक म्हणजे उपवर्गीकरणाची मागणी करणारे लोक आणि या उपवर्गीकरणाच्या मागणीला विरोध करणारे लोक आणि या दोघांना एकत्र करून हा प्रश्न सोडवणारं सरकार, या तिघांनी हा सिद्धांत समजून घेणं खूप गरजेचं आहे, तरच हा प्रश्न मिटू शकतो। हे भांडण सैद्धांतिक आहे हे लक्षात घ्या। हे भांडण काही साधं नाही आहे, हे भांडण सैद्धांतिक आहे आणि हे कोड आपल्याला सोडवायचं आहे। पण ह्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक विनंती आपल्याला आहे की या चॅनलवरती सगळे सबस्क्रायबर्स जे आहेत हे वैचारिक आहेत याची मला खात्री आहे, कारण वैचारिक क्षेत्रामधलेच लोक या चॅनल सोबत जोडले गेलेले आहेत। त्याच्यामुळं ज्यांना या सिद्धांतामधलं काही कळत नाही त्यांनी कृपा करून या व्हिडिओवरती कसलाही टाइमपास करू नका। पण हे भांडण सोडवण्यासाठी आपल्या चॅनलवर असलेल्या जे वैचारिक क्षेत्रातले लोक आहेत त्यांच्याच फक्त कमेंट मला अपेक्षित आहेत। आता हे भांडण काय आहे नेमकं एकदा समजून घेऊया। मी तुम्हाला म्हणालो होतो की हे भांडण 1975 ला सुरू झालं आणि 1975 पासून हे भांडण सुरू आहे। पण प्रश्न असा आहे की नेमकं हे भांडण जिथून सुरू झालेलं आहे ते एकदा समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला अगोदर यापूर्वीचे जे आपले 2 व्हिडिओ होते ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील। हे दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर या तिसऱ्या व्हिडिओवर तुम्हाला यायचं आहे आणि तुम्हाला हे भांडण नेमकं काय आहे समजून घ्यायचं आहे। भांडण काय आहे तर इथे एक बासरी आहे। आता ही बासरी जी आहे ही बासरी या कार्ला नावाच्या एका मुलीने बनवलेली बासरी आहे। ही बासरी कार्लाने बनवलेली आहे। पण या तिघांमध्ये हे भांडण लागलेलं आहे। कारण काय आहे तर अनेश जो आहे हा सर्वात गरीब आहे आणि तो म्हणतोय की माझ्याकडे दुसरं कसल्याही प्रकारचं साधन नाही आहे, त्याच्यामुळं मला ही बासरी तुम्ही द्या असं या अनेशचं म्हणणं आहे। पण ही बासरी जी आहे हे बासरी आर्टिनला चांगल्या प्रकारे वाजवता येते। आता तिघांचं भांडण आहे। कार्लाने बासरी तयार केलेली आहे, ती म्हणते ही बासरी माझी आहे। अनेश म्हणतोय की मी खूप गरीब आहे, माझ्याकडे दुसरं कसल्याही प्रकारचं संसाधन नाही, त्याच्यामुळे ही बासरी मला द्या। आणि आर्टिन म्हणतोय की ही बासरी मला चांगल्या प्रकारे वाजवता येते, त्याच्यामुळं या बासरीचा चांगला वापर फक्त मीच करू शकतो। या तिघांचं हे भांडण आहे। आपण सुरुवातीच्या ज्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हे भांडण जॉन रॉल्सच्या विचारातून कसं सुटेल तर जॉन रॉल म्हणतो की संसाधनांचं समान वितरण झालं पाहिजे आणि वितरण जर करायचं असेल तर तुम्हाला अगोदर ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ही बासरी तुम्हाला द्यावी लागेल, म्हणजे हा प्रश्न मिटेल। आता इथे खरी मजा आहे की नेमकं अमर्त्य सेन काय सांगतायत। अमर्त्य सेन म्हणतायत की ठीक आहे, ज्याच्याकडे संसाधनं नाही त्यांना संसाधनाचं वाटप करायला रॉल्स सांगतो आहे, पण या गरीब मुलाला जर ही बासरी दिली तर तो जास्तीत जास्त काय करू शकतो, तो ही बासरी विकू शकतो आणि 2 दिवसाचं अन्न तो मिळवू शकतो। पण दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न अमर्त्य सेन उपस्थित करतायत की जर समजा त्याने विकली नाही तर ती स्वतःजवळ जरी ठेवली तरी त्या बासरीचा तो काय उपयोग करेल, त्याला वाजवता येत नाही, त्या बासरीचा काय वापर करायचा हे माहिती नाही, फक्त त्याच्याकडे एक संसाधन म्हणून ती बासरी पडून राहील, ज्याच्यामुळे हे बासरी घेऊन हा कुठल्याही प्रकारचा स्वतःचा विकास करू शकणार नाही। त्याच्यामुळे हा बासरीचा वापर हा करू शकेल का अशी शंका अमर्त्य सेन यांना आहे। आता कार्लाने बासरी बनवलेली आहे त्याच्यामुळे तिच्यावर मालकी हक्क आहे आणि आर्टिन हा बासरी चांगल्या प्रकारे वाजवू शकतो, म्हणजे त्या बासरीचा चांगला वापर करू शकतो। जॉन रॉल्सचं म्हणणं आहे की ही बासरी ज्याच्याकडे संसाधनं नाही त्याला द्या। आता संसाधनाचं वाटप करत असताना ही बासरी जर समजा आपण अनेशला दिली तर पुढे काय होईल हे अमर्त्य सेन सांगतायत। अमर्त्य सेन सांगतायत की अनेश सर्वात गरीब आहे, त्याच्यामुळे ती बासरी त्याला द्यायला रॉल्स सांगतो आहे। कार्लाने ती बासरी बनवली आहे आणि आर्टिन त्याचा उत्तम वादक आहे। आता रॉल्सचं जे फरकाचं तत्व आहे तो सांगतो की बासरी ही अनेशला द्यायला पाहिजे। पण आता सेन यांचा आक्षेप असा आहे की बासरी जर अनेशला दिली तर ती फक्त एक वस्तू म्हणून पडून राहील, कारण त्याला ती वाजवता येत नाही आणि एकाच वेळी अनेक तर्क आणि न्याय दावे असू शकतात ज्याकडे रॉल्सचा आदर्शवाद पूर्णपणे दुर्लक्ष करतो, असं अमर्त्य सेन यांचं म्हणणं आहे। थोडंसं पुढे येऊया आपण आता इथे खऱ्या अर्थानं हा बासरीचा प्रश्न सुटणार आहे। काय सुटणार आहे? रॉल्स सांगतात की बासरी कोणाला द्यायला पाहिजे, रॉल्स सांगतात अनेशला बासरी द्यायला पाहिजे। पण अनेशला बासरी वाजवता येते का? नाही। का येत नाही? कारण अनेशकडे ती कला नाही आहे किंवा त्या बासरीचा वापर करण्याची क्षमता नाही आहे। प्रश्न क्षमतेचा आहे। त्याच्यामुळं ही जी बासरी आहे ही बासरी केवळ साधन सामग्री उदाहरणार्थ संपत्ती
किंवा त्याला आपण आरक्षण असं म्हणू, वाटप करणे म्हणजे न्याय नाही, ही केवळ माध्यमे आहेत, साध्य नाही आहे, असं अमर्त्य सेन यांचं म्हणणं आहे. व्यक्ती त्या साधनांचा वापर करून जर स्वतःच्या जीवनात काय साध्य करू शकते त्याच्यासाठी त्याला लागणारी क्षमता हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि माणसाला केवळ कोटा मिळणे पुरेसे नाही, तर स्वतःचे सक्षमीकरण करण्याचे वास्तविक स्वातंत्र्य मिळायला हवे. या दृष्टिकोनातून विकास आणि सामाजिक न्यायाची पारंपरिक व्याख्या कायमची बदलून टाकली हे आपल्याला दिसतं. पण आता प्रश्न असा आहे की जर समजा या आनेशला जर ही बासरी द्यायची असेल तर त्याला काय करावं लागेल. अमर्त्य सेन सांगतात की त्याचा क्षमतांचा विकास झाला पाहिजे. आता ही जी थिअरी आहे, ही थिअरी जॉन रॉल्सची थिअरी आपण बघितली. त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, वितरणात्मक न्याय सांगितला. आणि वितरणात्मक न्याय सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की ही बासरी आनेशला द्या, कारण तो खूप गरीब आहे, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं साधन नाही. वितरणात्मक न्याय सांगतो की ज्या लोकांकडे काही नाही आहे त्यांना अगोदर त्याचं वितरण करा. मग ही बासरी जर समजा आनेशला दिली तर तो वापर करू शकेल का? का करणार नाही? कारण त्याच्याकडे ती कला नाही आणि ती क्षमता नाही. अमर्त्य सेन सांगतात की जर तुम्हाला याचं वितरण करायचं असेल तर त्याची पहिली पायरी काय आहे, तर त्याची पहिली पायरी सांगताय की क्षमतांचा विकास झाला पाहिजे. आता क्षमतांचा विकास कसा झाला पाहिजे याचं उदाहरण जर आपण आरक्षणाच्या आजच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने बघितलं तर आपल्याला असं दिसेल की आरक्षणाचं अ झालं, ब झालं, क झालं किंवा ड झालं. आता प्रश्न असा आहे की हे जे सगळे विभाग आहेत या विभागामध्ये समजा ड वर्गामध्ये अशा काही जाती आल्या ज्याच्यामध्ये आपण 5 जाती गृहीत धरूया. आणि या 5 जातीमध्ये जर समजा 2 जागा एखाद्या नायब तहसीलदार पदाच्या निघाल्या आणि यातल्या ज्या 5 जाती आहेत त्या 5 जातीमधले जे क्षमतावान लोक आहेत त्यांनी जर या 2 जागा मिळवल्या तर बाकीच्या 3 जातींचं काय? त्याच्यामुळे त्या बाकीच्या 3 जाती असं म्हणू शकतात की नाही नाही, आम्हाला त्या 2 जातीनं आमचं सगळं खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी स्वतंत्र पाहिजे. मग तर तुम्हाला पुन्हा उपवर्गीकरण करावं लागेल का? त्याच्यामुळे अमर्त्य सेन म्हणतायत की तुम्हाला उपवर्गीकरणाने हा प्रश्न मिटणार नाही. हे सैद्धांतिक दृष्टिकोनातून आपण समजून घेतलं पाहिजे. उपवर्गीकरणाने प्रश्न मिटणार नाही. जर तुम्हाला त्यांना काहीतरी वाटून द्यायचंय तर तुम्हाला त्याचा वापर करायला अगोदर त्यांना शिकवायचंय. समजा तुम्ही त्यांना आरक्षण वाटून देताय, आता इतके दिवस तर 75 वर्षापासून आरक्षण आहेच, पण जर त्यांच्यामध्ये क्षमता नसेल तर क्षमतावान लोक हे सगळं हडप करतील. म्हणून काय करायचं आहे तर ज्यांच्या क्षमता मारल्या गेलेल्या आहेत किंवा जे क्षमतावान नाहीत त्यांच्या क्षमतांचं सक्षमीकरण केल्याशिवाय हा प्रश्न मिटू शकत नाही. आणि म्हणून अमर्त्य सेन यांनी सांगितलं की उपवर्गीकरण किंवा त्याचं वितरण हे त्याचा पर्याय होऊ शकत नाही. ज्या लोकांना याचा लाभ घेता आलेला नाही त्यांच्यासाठी क्षमता निर्माण कराव्या लागतील. आणि हाच विषय 2004च्या सुप्रीम कोर्टाच्या ईव्ही चिनई या केसमध्ये सांगितलं गेलं की त्यांच्या क्षमतांचा विकास करा. आणि त्याच्यामुळे एक सैद्धांतिक दृष्टिकोनातून आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही आरक्षणाचं कितीही विभागणी केली, कितीही वर्गीकरण केलं तरी ज्या लोकांच्या क्षमता नाही आहेत ते लोक मागेच राहणार आहेत. त्याच्यामुळं सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांच्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे. आणि इथून पुढे मी तुम्हाला जे सांगितलं की ज्या व्यक्तीला हा प्रश्न सोडवायचा आहे त्या सगळ्यांनी या लोकांच्या क्षमतेवरती काम करणं गरजेचं आहे. मग ते आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारे लोक असतील, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणारे लोक असतील, किंवा या दोघांचं भांडण मिटवण्यासाठी जे सरकार इथे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांनी हे भांडण मिटवायचं असेल तर तुम्हाला यांच्या क्षमतांचाच विकास करावा लागेल. तुम्ही कितीही तुकडे करत खाली कितीपर्यंत जरी आलात, तुम्ही झडपर्यंत जरी आलात तरी हा प्रश्न मिटणार नाही. जर झडमध्ये जर क्षमताच नसतील तर तो कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभच घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी क्षमतांचा विकास हा एकमेव पर्याय आहे. याच्यावरती अनेक प्रश्न असू शकतात, ते प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. याचं प्रत्येकाचं उत्तर जॉन रॉल्सच्या थिअरी ऑफ जस्टिस आणि अमर्त्य सेन यांच्या आयडिया ऑफ जस्टिसमध्ये तुम्हाला नक्की सापडू शकतं. तुमचे प्रश्न मला सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय सांगायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.